कुंभमेळ्यासाठी आयआरसीटीसी मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून सोडण्यात येणार। 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ही गाडी पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सुटणार। ज्वारी पेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल। राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच 50% पेरा झालाय। दिवाळीपासून घरात साठवलेल्या कापसाची शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावात विक्री। खासगी व्यापाऱ्यांकडून 7,000 रुपये क्विंटलने खरेदी। अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज। कोल्हापुरात आजपासून पाणी टंचाईचं संकट। कोल्हापूर शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद राहणार। पुईखडी सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। 4 वर्षांच्या चिमुकलीचा जीव घेतल्यानंतर एक बिबट्या जळगावच्या रांजणगाव शिवारातून जेरबंद। आणखी एका बिबट्याचा परिसरात वावर असल्यानं आणखी पिंजरे लावले। पकडलेल्या बिबट्या नरभक्षक आहे की नाही याची शहानिशा अद्याप बाकी। कोथरूडमधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी। मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वन विभागाला निर्देश। म्हतोबा टेकडीवरील आगीची गंभीर दखल। सोलापूर शहरात बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। सोलापूर गुन्हे शाखेची कारवाई। एका दूध विक्री करणाऱ्या महिलेला 1.5 किलो सोनं 50,000 रुपयात देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यात वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचा रस्ता अडवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश। 4 पर्यटक वाहन चालकांचं 3 महिन्यांचं निलंबन आणि 25,000चा दंड।